नमस्कार, मी गणेशराव आणि तुम्ही पाहतात बीबीजी न्यूज तुमसर। 2 दिवसापासून संपूर्ण राज्यात तुमसर शहरात 5 कोटीची रक्कम मिळाल्याच्या घटनेच्या चर्चेला उधाण आलेलं आहे। याबाबत अनेक उलटसुलट चर्चा सुरू असून यात वास्तविकता काय आहे यावर आज आपण सविस्तर चर्चा करू। काय झालं, 4 फेब्रुवारीला दुपारी 1:30 ते 2च्या दरम्यान इंदिरानगर तुमसर येथील राजकमल ड्राय क्लीनरच्या दुकानात अचानक 20 ते 25 पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी धाड घातली आणि नोटांनी भरलेल्या 4 बॅग जप्त केल्या। या घटनेची माहिती गावात पसरताच त्या दुकानासमोर गावकऱ्यांनी गर्दी केली। यात काही लोक बोलू लागले की हा हवालाच्या करोडो रुपया पोलिसांनी जप्त केलेले आहे। रक्कम एवढी मोठी होती की पोलिसांना नोटा मोजण्याची मशीन आणावी लागली आणि नोटा मोजल्यानंतर माहिती मिळाली की 5 कोटी रुपये असल्याची पुष्टी झाली। त्यानंतर उशिरा रात्री पोलीस अधीक्षक नूरुल हसन हे तुमसरला येऊन प्रसार माध्यमाला घटनेची माहिती दिली व गुन्हा दाखल करून 1 आरोपी दिल्ली, 1 आरोपी उत्तराखंड, 1 आरोपी रायपूर तर 5 आरोपी गोंदियामधील आहेत व एक ॲक्सिस बँकचे व्यवस्थापक, त्याचे एक सहकारी आणि एक ड्राय क्लीनर्सवाला असे एकूण 11 आरोप्यांना अटक केल्याची माहिती नूरुल हसन यांनी दिली। 5 फेब्रुवारीपर्यंत या संपूर्ण घटनाक्रमाचा उलगडा झाला नसल्याने गावामध्ये या घटनेबाबत उलटसुलट चर्चा सुरू झाली होती। यात काही बीबीजी न्यूज तुमसरचे जे प्रेक्षक आहेत त्यांनी बीबीजी न्यूजला सविस्तर घटनाक्रम काय आहे याबाबत माहिती देण्याची विनंती केली। यावर बीबीजी न्यूज तुमसरच्या टीमने सखोल आढावा घेऊन सर्व प्रकारची माहिती गोळा केली आहे। यात अनेक धक्कादायक गोष्टी बीबीजीच्या हाती लागलेल्या आहेत। यामध्ये ॲक्सिस बँक शाखा तुमसर येथे रोहित ट्रेडर्स व अक्षित ट्रेडर्स या नावाने खाते होते। हे खाते 6 महिन्यापासून ॲक्टिव्ह होते। तर काय झालं, बोलले जाते की ही खाते गोंदिया येथील आहे, परंतु वास्तविक पूर्ण कागदपत्र मिळाले नाही, त्यामुळे बीबीजी न्यूज पुष्टी करत नाही की हे गोंदिया येथील आहेत। परंतु या खात्यामध्ये 3 फेब्रुवारीला 5 कोटी रुपये RTGS मार्फत जमा करण्यात आले आणि त्यानंतर 3 फेब्रुवारीलाच 1 वाजेच्या दरम्यान या खात्यामधील 5 कोटी रुपयाची रक्कम काढण्यात आली। सिनेमामध्ये ज्या प्रकारे बँक लुटली जाते त्या पद्धतीने समोर गाडी उभी करून नोटांच्या बंडल असल्याच्या बॅगा या गाडीमध्ये भरून ही गाडी भंडाराकडे निघाली। नंतर त्याच दिवशी म्हणजे 3 फेब्रुवारीलाच सायंकाळी 3:30च्या दरम्यान ही जी रक्कम काढलेली होती ती रक्कम पुन्हा त्याच खात्यामध्ये जमा करण्यात आली। यानंतर खरा खेळ झाला तो 4 फेब्रुवारीला सकाळी जवळपास 11-12च्या दरम्यान। काही व्यक्ती व्यवस्थापक यांच्याकडे गेले आणि त्यांनी सांगितले की RTGS येत आहे, तेव्हा तुम्ही 5 कोटीची रक्कम विड्रॉल करा। बँकेच्या व्यवस्थापकाने बँकेच्या तिजोरीतून 5 कोटी रुपये काढले आणि यांना कोणतेही विड्रॉलचे कागदपत्र न घेता RTGS येणार आहे या आधारावर या व्यवस्थापकाने ही 5 कोटीची रक्कम त्यांना हस्तांतरण केली आणि या सर्व टोळीच्या लोकांनी ती रक्कम बॅगामध्ये भरून जवळ असलेल्या राजकमल ड्राय क्लीनर्स या दुकानामध्ये ठेवले। बँकेचे जे व्यवस्थापक आहेत त्यांचे म्हणणे होते की RTGS जेव्हापर्यंत येत नाही तेव्हापर्यंत तुम्ही ही रक्कम त्या दुकानातून नेऊ नये, हलवू नये आणि एवढ्यामध्येच पोलिसांनी धाड घातली आणि ही रक्कम जप्त केली। असा हा घटनाक्रम झालेला आहे। यामध्ये एक खूप गंभीर प्रकार समोर आलेला आहे। जे उत्तराखंड, दिल्ली आणि रायपूरचे जे आरोपी आहेत त्यांनी पोलिसांना माहिती दिली की असा कुठलाही RTGS येणार नव्हता। आम्ही व्यवस्थापकाला भूल थापा दिल्या, त्याला विश्वास व्हायला पाहिजे म्हणून 3 तारखेला विड्रॉल केला आणि 3 तारखेलाच आम्ही बँकेत 5 कोटी जमा केला। बँक व्यवस्थापकाला विश्वास व्हायला पाहिजे की हे व्यक्ती फ्रॉड नाही आहेत, म्हणून त्यांनी 5 कोटी विड्रॉल केले आणि 5 कोटी त्याच दिवशी जमा केले आणि 4 तारखेला आम्ही त्याला आमिष दिले की
तुला आम्ही वरचे 2 कोटी रुपये देऊ म्हणून त्याने आम्हाला ही रोख रक्कम दिली. वास्तविक पाहता खरोखरच त्याला भूलथापा दिल्या. त्याला विश्वास झाला की हे पैसे येथेच आहेत आणि RTGS येईल, परंतु RTGS येणार नाही ही खात्री त्या गिरोहाला होती. याकरता व्यवस्थापकाला आणि इतर लोकांना 2 कोटी रुपये मिळणार होते. जे डायक्लिनर्सवाले आहेत त्याला पैसे ठेवण्याचे 1 लाख रुपये मिळणार होते. जे गोंदिया येथील जे आरोपी आहेत त्यांना हे सांगण्यात आले की ही मोठी रक्कम आहे, तुमसरवरून आणायची आहे, तुम्ही जा आणि सुरक्षा करा. त्याऐवजी त्यांना 25 ते 30 हजार रुपये रोख देण्यात येणार होते. असा सर्व घटनाक्रम समोर आलेला आहे. परंतु अद्याप रोहित ट्रेडर्स आणि अक्षय ट्रेडर्स ज्या नावाने जे खाते आहेत, ज्या लोकांनी 5 कोटी रुपये जमा केले आणि ज्या गोंदियाच्या काही लोकांना इथं पाठवले, त्यांना फोन करून सांगितलं की तुम्ही जा आणि पैसे आणा, ते दोघं हे एकच आहेत का माहीत नाही, परंतु हे जे व्यक्ती आहेत हे अद्याप फरार आहेत. ते पोलिसांच्या हातात अद्यापही मिळालेले नाही. हा जो सर्व घटनाक्रम पाहिला असता अशा लक्षात येते की यामध्ये आंतरराष्ट्रीय टोळी सहभागी आहे आणि कुठलाही RTGS येणार नव्हता. ते 5 कोटी रुपये घेऊन फरार होण्याच्या तयारीत असताना पोलीस विभागाला 3 तारखेलाच ही माहिती मिळाली ही अशी इथं लूट होणार आहे. तेव्हा भंडारा पोलीस अधीक्षक नूरुल हसन यांनी सर्व आपल्या पोलिसांचा सापळा रचून तिथे ठेवला होता. त्यांची नजर या सर्व घटनाक्रमावर होती आणि त्यांना रंगेहात पकडले. जर कदाचित पोलिसांना ही माहिती नसती तर बँकेचे 5 करोड रुपये घेऊन हा गिरोह पसार झाला असता आणि शेवटी अशी ही घटना झाली असती की बँकच्या व्यवस्थापकाला आपला जीव गमावा लागला असता. जर पोलीस विभाग यामध्ये सतर्क झाले नसते तर ह्या घटनेला वेगळेच वळण आले असते. परंतु पोलिसाच्या सतर्कतेने पोलीस अधीक्षक नूरुल हसन यांच्या बुद्धिमत्तेने हे बँकेचे 5 कोटी रुपये सुरक्षित राहिले. या सर्व घटनाक्रमाला आपण लक्ष दिले असता यामध्ये आंतरराष्ट्रीय टोळी सहभागी असल्याची माहिती मिळालेली आहे. हा एक प्रकारे संपूर्ण ऑनलाईनच्या नावावर बँकेची लूट करणारा रॅकेट आहे. यात कुठलीही हवाला नाही, यात कुठलेही तुमसर येथील व्यक्ती सहभागी नाही, यामध्ये आपल्या विभागातला कोणी मोठा अधिकारी किंवा टोळी सक्रिय नाही, पण यामध्ये आंतरराष्ट्रीय टोळी होती जे बँकेचे पैसे लुटून नेण्याच्या षड्यंत्र करत होती. हा सर्व प्रकार आहे. ह्या सर्व प्रकाराची माहिती BBG न्यूजने गोळा केली आणि ती लोकांपर्यंत पोहोचण्याचं काम BBG न्यूजने केलेलं आहे. तरी नागरिकांनी कुठल्याही अफवेवर विश्वास करू नये. कुठलाही हवाला नाही, कुठलेही 7 कोटी नाही. हा सर्व ऑनलाईन ट्रान्झॅक्शन करून 5 कोटी रुपये बँकेच्या लुटण्याच्या एक गिरोहाच्या षड्यंत्र असल्याची संपूर्ण खात्रीदायक माहिती BBG न्यूजला मिळालेली आहे. त्यानंतर जे 11 आरोपी अटक करण्यात आले होते त्यांना आज 5 फेब्रुवारीला तुमसर न्यायालयासमोर हजर करण्यात आले. तुमसरचे जे पोलिसांनी न्यायालयाला सांगितले की अद्याप ते 2 व्यक्ती फरार आहेत. खात्यांची तपासणी करायची होते. दिल्लीमध्ये हा गिरोह सक्रिय तर नाही, यांचे जाळे कुठपर्यंत आहेत हे तपासण्याकरता आम्हाला या सर्व आरोपींना पोलीस कस्टडीमध्ये देण्यात यावे. न्यायालयाने त्यांची गोष्ट मान्य केली. 7 दिवसाची म्हणजे 11 तारखेपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आलेली आहे. आता बघूया की पुढे या घटनाक्रमामध्ये कोण कोण येतात, कोण पुढे येतात, कोणता षड्यंत्र होता. भाई ते जे ट्रेडर्स होते ज्यांचे खोटे खाते ॲक्सिस बँकेमध्ये ते कोण आहेत, 5 कोटी रुपये कुठून आले होते बँकेत, कुठं जाणार होते, हा सर्व उलगडा होणे बाकीचे आहेत. या सर्व घटनाक्रमावर, या सर्व प्रकरणावर BBG न्यूजने नजर ठेवलेली आहे आणि जशी ही माहिती मिळेल तुम्हाला BBG न्यूज ही माहिती देईल. तरी अशा प्रकारच्या घटनाक्रमाची संपूर्ण माहिती घेण्याकरता BBG न्यूजला नक्कीच सबस्क्राईब करा.